नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 23 मे 2026 शनिवार. तर शेतकरी मित्रांनो, आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण स्क्रीनवर पाहू शकता, बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला पावसाचा येलो अलर्ट, तर काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीलाच आपण या ठिकाणी बघितले असता पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो, सांगली असेल, या ठिकाणी सातारा असेल, कोल्हापूर असेल, पंढरपूर असेल, या भागाच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, विजांच्या कडकडासह या ठिकाणी पावसाचा आपल्याला येलो अलर्ट देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी अहिल्यानगर असेल, इकडे बीड असेल, तसेच शेतकरी मित्रांनो दौंड असेल, संपूर्ण भागांमध्ये आपल्याला या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, कोकणपट्टीचा जर या ठिकाणी विचार केला तर शेतकरी मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी असेल, रायगड असेल, राजापूर असेल, या ठिकाणी सावंतवाडी असेल, संपूर्ण भागांमध्ये आपल्याला कोकणपट्टीच्या भागांमध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, इकडे मुंबई असेल, ठाणे असेल, अलिबाग असेल, या संपूर्ण भागांमध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पुणे असेल, पुण्याच्या आसपासचा परिसर असेल, या ठिकाणी बारामती असेल, या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहिलं असता छत्रपती संभाजीनगर असेल व आसपासच्या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी खानदेशामध्ये पाहिलं असता या ठिकाणी मालेगाव असेल, या ठिकाणी नंदुरबार असेल, या ठिकाणी तसेच संपूर्ण भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, नाशिक असेल, अकोले असेल, जुन्नर असेल, मुरबाड असेल, या भागांमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर व पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पूर्व विदर्भाचा विचार केला तर शेतकरी मित्रांनो, पूर्व विदर्भामध्ये गोंदिया, नागपूर, भंडारा या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणपट्टी असेल, मध्य महाराष्ट्र असेल, या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान ही पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात. आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.